Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalay. Today we study form tag input elements program. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study semantic tags. Semantic tags. सिमेंटिक टॅग्स बद्दलचा आपण कोडिंग बघणार आहोत. सिमेंटिक टॅग्स म्हणजे काय त्याबद्दल समजून घेऊ. तर सिमेंटिक टॅग्स म्हणजे काय तर पाहू आपण. सिमेंटिक टॅग हे HTML5 म्हणजे ऍडव्हान्स्ड लँग्वेज मध्ये वापरले जातात आणि ह्याच्या पूर्वी सिमेंटिक टॅगच्या ऐवजी डिव टॅग वापरत होते. डिव टॅग वापरून कोडिंग करत होते. सिमेंटिक टॅग मध्ये नेमकं काय येतं बघूया आपण. तर वेबसाईटच्या पेजची रचना येते. म्हणजे काय तर तुमचं वेब पेज कसं असावं, कसं डिझाईन करावं त्या पद्धतीनं हे सिमेंटिक टॅग तुम्ही वापरू शकता. आता सिमेंटिक टॅग मध्ये सुरुवातीला इथं काय येतं तर बघा, पेज मध्ये हेडर येतो, टॅग हेडर टॅग येतो. हेडर टॅग मध्ये काय असतं तर तुम्ही पेजला हेडिंग द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. अशी 20 पानं असतील तुमची वेब पेजेस. तुमच्या एकमेकाच्या पेजला तुम्ही लिंक केली असतील. मग त्या प्रत्येक पेजवर तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल म्हणजे टायटल द्यायचं असेल तर त्यासाठी हा हेडर टॅग वापरतो. जसं तुम्ही MS वर्ड मध्ये तुमचे 100 पानं टायपिंग झाले असतील किंवा काय PDF फाईल केल्या असतील. आता एका चॅप्टरच्या एका लेसनचे 10-15 पानं तुमची टायपिंगचे असतील किंवा नोट्स असतील. मग त्या नोट्स डिस्प्ले करताना म्हणजे ते कळावं की त्या चॅप्टर मधल्या नोट्स आहेत ते. मग यासाठी हेडर टाकलेले असतात प्रत्येक पेजवर. किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे तुमचे बुक्स असतात स्टडीचे तर त्या प्रत्येक बुक्स मध्ये बघा प्रत्येक पेजवर सुरुवातीला हेडिंग असतं बुकचं म्हणजे चॅप्टरचं नाव असतं आणि खाली लास्टला फुटर असतो पेज नंबर. आता पेजच्या शेवटीला पेज नंबर असतात 1, 2, 3 म्हणजे त्याला काय म्हणायचं फुटर म्हणायचं. असं या पद्धतीने पेजची रचना. आता पेजची रचना बघा, सुरुवातीला पेजच्या हेडर येतो. हेडर मध्ये तुम्ही हेडिंग द्यायचं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टॅग येतो. त्यानंतर इथं काय येतो तर नॅव टॅग. नॅव म्हणजे तर नेव्हिगेशन बार येतो. नेव्हिगेशन बार मध्ये काय येतं तर मेनूज असतात तुमचे. जसे की आता वर्ड ओपन केल्यानंतर होम, इन्सर्ट, पेज लेआउट असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू येतात. तसंच तुमच्या वेबसाईटला सुद्धा काय असतात तर मेनू बार असतात. त्या पद्धतीने हे मेनू बार तुमचे डिस्प्ले करण्यासाठी हा नॅव टॅग्सचा सेक्शन वापरला जातो. आता याच्यानंतर येतं सेक्शन. सेक्शन मध्ये लगेच येतं वेगवेगळे सेक्शन असतात तुमच्या पेजचे. मग सेक्शनच्या अंडर काय येतं तर आर्टिकल टॅग येतो. आर्टिकल. आता पुढे 1 by 1 मी तुम्हाला ह्याची प्रत्येकाची माहिती सांगणारच आहे. आर्टिकल म्हणजे काय, सेक्शन म्हणजे काय. तर या ठिकाणी हे आर्टिकल सेक्शन तुम्ही किती पण देऊ शकता. आणि पेज हे पेजचं शेवट. आता या ठिकाणी बघा सेक्शन आणि आर्टिकल हे 2 प्रकार येतात. सेक्शनच्याच अंडर काय असतं आर्टिकल आणि आर्टिकलच्या अंडर एलिमेंट्स येतात. आता या ठिकाणी ही रिकामी जागा असते तर या ठिकाणी असतो टॅग असाइड. असाइड म्हणजे साइड बाहेर असतो. तर असाइडचे जे काय तुम्ही इन्फॉर्मेशन द्यायची ती द्यायची इथं या ठिकाणी. मग या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ, इमेज डिस्प्ले करू शकता, ऑडिओ डिस्प्ले करू शकता, लिंक वेगवेगळ्या पेजच्या डिस्प्ले करू शकता. आता हे झालं मधला भाग पेजचा. आणि पेजचा लास्टचा भाग असतो तो फुटर असतो. आता या ठिकाणी तुम्ही पेज नंबर देऊ शकता म्हणजे वेबसाईटला. आता पेजच्या शेवटीला फुटर येतो. या पद्धतीनं सिमेंटिक टॅगची काय असते रचना. आता सिमेंटिक टॅग वापरून आपण प्रोग्राम शिकणार आहोत. मग हेडर टॅगला कोणतं, नॅव टॅगला, सेक्शन, आर्टिकल, असाइड, फुटर. मग यामध्ये प्रत्यक्ष कोडिंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत. आता या नंतर आपण प्रोग्राम पाहू डायरेक्ट. सुरुवातीला सिमेंटिक टॅग मधला
टॅग येतो सुरुवातीला, टॅग डॉक टाइप HTML मध्येच आपण हा प्रोग्राम करणार आहोत, टॅग HTML मध्ये. तर आपण सुरुवातीला कोडिंग स्टार्ट. आता यानंतर आपण सिमेंटिक टॅगचं कोडिंग बघू. टॅग डॉक टाइप HTML, देन टॅग HTML, टॅग HTML. आता याच्यानंतर डायरेक्ट आपण हेडर लिहू. टॅग हेडर, हेडर साठीच कोडिंग. टॅग H1 हेडिंग, हेडर टॅग मध्ये तुम्ही हेडिंग काय द्यायचं ते लिहायचं. टॅग व्हॉट डज WWF डू, क्वेश्चन मार्क. आता हे आपण हेडिंग घेतलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पॅराग्राफ, त्याच्यासाठी पॅराग्राफ तुम्ही घेऊ शकता. हेडिंग असं काही नाही की एकाच लाईनचं तुम्ही हेडर देऊ शकता, 2-3 लाईनचं पण हेडर तुम्ही देऊ शकता. आता पॅराग्राफ मध्ये आपण लिहायचं WWF मिशन. त्याच्यानंतर इथं टॅग P तुमचा क्लोज होणार आणि हे हेडिंग टॅगचं हेडर टॅगचं कोडिंग इथं संपलेलं आहे. त्यानंतर इथं हेडर टॅग क्लोज करायचा. हेडर टॅग क्लोज झाला. आता त्याच्यानंतर टॅग नॅव म्हणजे नेव्हिगेशन बार साठी आपण नेव्हिगेशन बार साठी एक कोडिंग करणार आहोत. आता नेव्हिगेशन मध्ये सगळ्या मेनू बार असतात आणि त्याच्या नेव्हिगेशन बार मध्येच तुम्ही लिंक द्यायचे असते त्या वेगवेगळ्या, ज्या कुठल्या द्यायच्या असतील तर त्यासाठीच कोडिंग बघू. टॅग HREF इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा /HTML डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट विथ टॅग क्लोज HTML. त्याच्यानंतर इथं टॅग हायपरलिंकचा टॅग क्लोज झाला. आता मी इथं स्लॅश दिलाय फक्त HTML. आता इथं जी काय असेल ती लिंक इथं ती क्रिएट होणार किंवा ब्ल्यू अक्षरात येणार. ह्याच्यावर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला ते HTML ओपन झालेलं दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट हायपरलिंक टॅग HREF इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा /CSS डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग कंप्लीट. त्याच्या पुढे CSS आणि इथं हायपरलिंकचा टॅग तुमचा क्लोज झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅग HREF इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा /जावास्क्रिप्ट घ्यायचं. JS घेऊया. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. इथं नाव द्यायचं जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर इथं अँकर टॅग हायपरलिंकचा टॅग तुमचा क्लोज झाला. आता या पद्धतीनं हे नेव्हिगेशन बारचं तुमचं कोडिंग झालेलं आहे. आता यानंतरचं कोडिंग आपण बघणार आहोत सेक्शनचं. आता यानंतर आपण सेक्शन टॅगचं बघू कोडिंग. सेक्शन म्हणजे काय? सेक्शन म्हणजे काय तर डिफाइंड ॲज अ ब्लॉक ऑफ रिलेटेड एलिमेंट्स. मग रिलेटेड एलिमेंट्स कोणकोणते येतात तर सेक्शन टॅग मध्ये आपण H1 हेडिंग घेऊ. टॅग H1 WWF वेगवेगळे सेक्शन आहे. त्याच्यानंतर इथे H1 टॅग क्लोज झाला. त्याच्यानंतर टॅग P पॅराग्राफ म्हणजे माहिती द्यायची हे WWF बद्दल. WWF बद्दल काय आहे माहिती? द वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजेच काय तर WWF ब्रॅकेट आणि इज पुढे डॉट डॉट डॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा P टॅग क्लोज झाला. टॅग P क्लोज. आता सेक्शन इथं कम्प्लीट झालेलं आहे. एक सेक्शन कम्प्लीट झाल्यानंतर इथं लगेच सेक्शन टॅग क्लोज करायचं. त्याच्यानंतर पुढं
सेक्शन टॅगच्याच अंडर काय येतं तर आर्टिकल टॅग येतो. आर्टिकल टॅग येतो सेक्शनच्या अंडर. किती पण आर्टिकल टॅग तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल टॅग. आर्टिकल मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेलंच होतं. सेक्शनच्या खालीच आपण आर्टिकल घेतलं होतं. आता आर्टिकल मध्ये सुद्धा आपण हेडिंग घेऊ. टॅग H1 व्हॉट डज WWF डू. त्याच्यानंतर तिथं तुमचं H1 टॅग क्लोज होणार. आता त्याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती आपण देऊ शकतो. ही काय आहे तर टॅग P WWF मिशन is to stop the degradation of our WWF ही एक संस्था आहे. ऑफ आवर प्लॅनेट्स नॅचरल environment and build a future in which humans live in harmony with nature. आता या ठिकाणी टॅग P क्लोज करा. पॅराग्राफ इथं टॅग क्लोज करायचा आणि त्याच्यानंतर इथं तुमचा आर्टिकल टॅग क्लोज होणार. तर हे आर्टिकल टॅग साठीच हे कोडिंग झालं. लक्षात ठेवायचं कधी पण सेक्शनच्या अंडर आर्टिकल टॅग येतो नेहमी. आणि सेक्शनच्या ज्या ठिकाणी सेक्शन तुमचं संपलंय त्या ठिकाणी सेक्शन तुम्ही क्लोज करायचा. आता एका सेक्शन मध्ये तुम्हाला 5-6 आर्टिकल तुम्ही घेऊ शकता. मग प्रत्येक वेळी सेक्शन सुरुवातीला लिहायचाच आणि त्याच्यानंतर त्याच्या अंडर आर्टिकल टॅग वापरायचं. मग आर्टिकल टॅग इथं तुमचा क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण टॅग बघणार. टॅग असाइड टॅगचं कोडिंग बघणार आहोत. यानंतर असाइड म्हणजे काय तर साइड बार क्रिएट करण्यासाठी असाइड वापरलं जातं. मी सुरुवातीला डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की साइडला जी जागा होती रिकामी या पेजची, इथं हा हेडर सेक्शन होता, खाली फुटर, इथं सेक्शन आणि आर्टिकल, आणि ही जी जागा आहे वर खाली करायचं एरो असतो तो ह्यालाच म्हणायचं असाइड बार असतो. असाइड बार म्हणजे वर खाली पेज तुम्ही मूव्ह करण्यासाठी तो असाइड बार वापरला जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू आपण टॅग H3 हेडिंग टॅग घेतलेला आहे. इफ कॉड सेंटर त्याच्यानंतर टॅग H3 क्लोज दिसते. इफ कॉड. आता यानंतर आपण सिमेंटिक टॅगचं कोडिंग बघू. टॅग डॉक टाइप HTML देन टॅग HTML टॅग HTML. आता याच्यानंतर डायरेक्ट आपण हेडर लिहू. टॅग हेडर साठीच कोडिंग. टॅग H1 हेडिंग. हेडर टॅग मध्ये तुम्ही हेडिंग काय द्यायचं ते लिहायचं. टॅग व्हॉट डज WWF डू क्वेश्चन मार्क. आता हे आपण हेडिंग घेतलेलं आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर पॅराग्राफ, त्याच्यासाठी पॅराग्राफ तुम्ही घेऊ शकता. हेडिंग असं काही नाही की एकाच लाईनचं तुम्ही हेडर देऊ शकता, 2-3 लाईनचं पण हेडर तुम्ही देऊ शकता. आता पॅराग्राफ मध्ये आपण लिहायचं WWF मिशन. त्याच्यानंतर इथं टॅग पी तुमचा क्लोज होणार आणि हे हेडिंग टॅगचं हेडर टॅगचं कोडिंग इथं संपलेलं आहे. त्यानंतर इथं हेडर टॅग क्लोज करायचा. हेडर टॅग क्लोज झाला. आता त्याच्यानंतर टॅग नॅव म्हणजे नेव्हिगेशन बार साठी आपण नेव्हिगेशन बार साठी एक कोडिंग करणार आहोत. आता नेव्हिगेशन मध्ये सगळे मेनू बार असतात आणि त्याच्या नेव्हिगेशन बार मध्येच तुम्ही लिंक द्यायचे असते त्या वेगवेगळ्या, ज्या कुठल्या द्यायच्या असतील तर त्यासाठीचं कोडिंग बघू. टॅग HREF इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा /HTML डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट विथ टॅग क्लोज HTML. त्याच्यानंतर इथं टॅग हायपरलिंकचा टॅग क्लोज झाला. आता मी इथं स्लॅश दिलाय फक्त HTML. आता इथं जी काय असेल ती लिंक इथं ती क्रिएट होणार किंवा ब्ल्यू अक्षरात येणार. ह्याच्यावर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला ते HTML ओपन झालेलं दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट हायपरलिंक टॅग HREF इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा /CSS डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग कंप्लीट. त्याच्या पुढे CSS आणि इथं हायपरलिंकचा टॅग तुमचा क्लोज झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅग HREF इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा /जावास्क्रिप्ट घ्यायचं. JS घेऊया. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. इथं नाव द्यायचं जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर इथं अँकर टॅग हायपरलिंकचा टॅग तुमचा क्लोज झाला. आता या पद्धतीनं हे नेव्हिगेशन बारचं तुमचं कोडिंग झालेलं आहे. आता यानंतरचं कोडिंग आपण बघणार आहोत सेक्शनचं. आता यानंतर आपण सेक्शन टॅगचं बघू कोडिंग. सेक्शन म्हणजे काय? सेक्शन म्हणजे काय तर डिफाइंड ॲज अ ब्लॉक ऑफ रिलेटेड एलिमेंट्स. मग रिलेटेड एलिमेंट्स कोणकोणते येतात तर सेक्शन टॅग मध्ये आपण H1 हेडिंग घेऊ. टॅग H1 WWF वेगवेगळे सेक्शन आहेत. त्याच्यानंतर इथे H1 टॅग क्लोज झाला. त्याच्यानंतर टॅग P पॅराग्राफ म्हणजे माहिती द्यायची हे WWF बद्दल. WWF बद्दल काय आहे माहिती? द वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजेच काय तर WWF ब्रॅकेट आणि इज पुढे डॉट डॉट डॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा P टॅग क्लोज झाला. टॅग P क्लोज. आता सेक्शन इथं कम्प्लीट झालेलं आहे. एक सेक्शन कम्प्लीट झाल्यानंतर इथं लगेच सेक्शन टॅग क्लोज करायचं. त्याच्यानंतर पुढं सेक्शन टॅगच्याच अंडर काय येतं तर आर्टिकल टॅग येतो. आर्टिकल टॅग येतो. सेक्शनच्या अंडर किती पण आर्टिकल टॅग तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल टॅग. मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेलंच होतं. सेक्शनच्या खालीच आपण आर्टिकल घेतलं होतं. आता आर्टिकल मध्ये सुद्धा आपण हेडिंग घेऊ. टॅग H1 व्हॉट डज WWF डू. त्याच्यानंतर तुमचं H1 टॅग क्लोज होणार. आता त्याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती आपण देऊ शकतो की काय आहे तर टॅग P WWF मिशन is to
stop the degradation of our WWF ही एक संस्था आहे of our planets natural environment and build a future in which humans live in harmony with nature. आता या ठिकाणी टॅग पी क्लोज कर, पॅराग्राफ इथं टॅग क्लोज करायचा आणि त्याच्यानंतर इथं तुमचा आर्टिकल टॅग क्लोज होणार. तर हे आर्टिकल टॅग साठीच हे कोडिंग झालं. लक्षात ठेवायचं कधी पण सेक्शनच्या अंडर आर्टिकल टॅग येतो नेहमी आणि सेक्शनच्या ज्या ठिकाणी सेक्शन तुमचं संपलाय त्या ठिकाणी सेक्शन तुम्ही क्लोज करायचा. आता एका सेक्शन मध्ये तुम्हाला 5-6 आर्टिकल तुम्ही घेऊ शकता. मग प्रत्येक वेळी सेक्शन सुरुवातीला लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या अंडर आर्टिकल टॅग वापरायचं. मग आर्टिकल टॅग इथं तुमचा क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण टॅग बघणार, टॅग असाइड टॅगचं कोडिंग बघणार आहोत. यानंतर असाइड म्हणजे काय तर साइड बार क्रिएट करण्यासाठी असाइड वापरलं जातं. मी सुरुवातीला डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की साइडला जी जागा होती रिकामी या पेजची, इथं हा हेडर सेक्शन होता, खाली फुटर, इथं सेक्शन आणि आर्टिकल आणि ही जी जागा आहे वर खाली करायचं एरो असतो तो ह्यालाच म्हणायचं असाइड बार असतो. असाइड बार म्हणजे वर खाली पेज तुम्ही मूव्ह करण्यासाठी तो असाइड बार वापरला जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू आपण टॅग H3 हेडिंग टॅग घेतलेला आहे. इफ कॉड सेंटर त्याच्यानंतर टॅग H3 क्लोज दिसते. इफ कॉट आता इफ हेडिंग घेतलेला आहे पण H3 इफ कॉट सेंटर. आता त्यासाठीचा माहिती देऊ. टॅग पी पॅराग्राफ टॅग मध्ये द इफ कॉट सेंटर is the me park in Disney World Florida. ठीक आहे. याच्यानंतर तुमचा हा टॅग पी इथं क्लोज होणार. टॅग पी क्लोज झाला की नंतर पुढं तुमचा असाइड टॅग क्लोज करायचा. तर हे असाइड म्हणजे साइड बारचं टॅगचं कोडिंग इथं झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण फुटर टॅगचं कोडिंग बघू. फुटर टॅग हा सगळ्यात शेवटी वापरला जातो. ह्याच्यानंतर येतो टॅग फुटर, असाइड नंतर लास्ट शेवटी. फुटर टॅग मध्ये आपण घेऊ आता फुटर तुम्हाला काय द्यायचं असेल ते देऊ शकता. त्याच्यामध्ये लिहू आपण टॅग पी पोस्टेड बाय एज रेफरन्स त्याच्यानंतर इथं टॅग पी क्लोज
अजून एक मला पॅराग्राफचं टेक्स्ट द्यायचं आहे, त्यासाठी टॅग पी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर इथं तुमचा टॅग पी क्लोज होणार. आता टॅग पी क्लोज झाल्यानंतर या ठिकाणी जर तुमचं फुटरचं कोडिंग संपलेलं आहे, मग फुटरचं कोडिंग संपल्यानंतर इथं टॅग पी फुटर क्लोज करायचं. मग आता या ठिकाणी हा तुमचं सिमेंटिक टॅगचं सगळं पेजचं कोडिंग संपलेलं आहे. कोडिंग संपल्यानंतर आपण टॅग HTML घेतलेला आहे आणि डायरेक्ट टॅग HTML क्लोज करायचं. या ठिकाणी सिमेंटिक टॅगचं कोडिंग संपलेलं आहे. तर या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.